हरी बळियाचे अंकित
विठोबा बढ़िया
आम्ही झालो बळीवंत लाथाडीला संसार केला षडौर्मीचा मार जनतन धन केले तृणाही समान लाथाडीला संसार केला षडौर्मीचा मार तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची या माथा लाथाडीला संसार केला षडौर्मीचा मार पांडुरंगा करू प्रथम त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका महायोग पीठे तटे भीम रक्षं वरम पुंडलिकाय दातुं मुनिंद्रे समागत तिष्ठन्त समानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम अलंकापुरी रम्य सिंहासनस्थम् अलंकापुरी रम्य सिंहासनस्थम् पदम
पदं भुजतेजं सुरदिक्प्रदेशं विदितान्द्रिदेवं सदास्तु यमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवेलागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभीर घ्यावी घ्यावी माझी सेवा घ्यावे माझी सेवा दीनदुर्बळाची देवा प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग महान भगवत भक्त देहू निवासी जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा या अभंगातून तुकाराम महाराज त्यांना आलेली बलवत्ता प्रगट करता विठोबा कीर्तनाला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा परिहार द्यायचा तो असा आपल्या गावातील कैलासवासी धनाजी तात्या मुसळे यांच्या तृतीय स्मरणानिमित्त आपल्या संतोष मामांनी भव्य दिव्य असा कथेचं आयोजन केलेलं आहे। ही 7 दिवसाची कथा म्हणजे सप्त्यासारखीच आहे, एका सोहळ्यासारखीच आहे आणि त्याचा लाभ आपल्या सगळ्याला होत आहे, आपलं भाग्य आहे। त्या निमित्तानं आज कथेचा 5वा दिवस आणि या 5व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्याकडे आली। कशी आले, कोणीकडून आले हे विचारू नका, पण आले नक्की। कीर्तनाला उपस्थित सगळे गावातील गुरुजन वर्ग असतील, पितृवर्ग असतील, मातृवर्ग असतील, सर्वांच्या चरणी आदर। गावातील सर्व भजनी आणि सर्व वैष्णव टाळकरी, सगळे वैष्णव माझे बांधव असतील, मार्गदर्शकच आहे सगळे आम्ही। आणि हळूहळू का होईना बराच समाज आला कीर्तन आणि द्यावी तेवढे म्हणजे करावं तेवढं कौतुक यासाठी, या वातावरणासाठी 1 नंबर वातावरण झाले आणि ते वातावरण म्हणजे माईक सिस्टम मुळे, त्यासाठी टाळ्या वाजवायच्या।
वातावरण झालं तर कीर्तनाला शोभा आहे, म्हणजे कार्यक्रमाला शोभा आहे. गाणारे असतील, वाजवणारे असतील, कीर्तनकार असतील, हे एक साधन आहे तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं. आणि जिथं वातावरण असेल, जिथं रम्यता असेल, तिथंच प्रसन्नता आहे. करणे पण काय करा विठोबा प्रस्तुत कीर्तनातून तुकोबाराय सांगताय, बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत, लाथाडीला संसार केला षड उर्मीचा मार. या अभंगातून तुकोबाराय स्वतः आलेली बलवत्ता प्रकट करताय. आम्ही झालो बळीवंत, आम्ही बलवान झालो. बलवान झालो, आम्ही बलवान झालो. मग एक वर्ग असा आहे की तुकोबारायांना विचारू लागला, तुम्ही बलवान झालाय, मग तुम्ही बलवान व्हायच्या अगोदर का कसं असते? मी सुखे बारीक आहे का? मी सुखे, मी सुखी सध्या दुखी होत्या. मी सुखे, मी सुखे म्हणण्याला महत्व कधी? आधी मी दुःखी आहे याचा विचार करावा लागला, नंतर मी सुखे. सुखी म्हणण्याला महत्व कधी? दुःखी असेल तर, बरोबर आहे की नाही? श्रीमंत असल्याला महत्व कधी? गरीब असेल, बोला की तुम्ही, आम्ही का नवीन नाहो. श्रीमंत असण्याला महत्व कधी? गरीब असेल तर. दिवस म्हणण्याला रात्र कधी? याच होते तुम्हाला म्हणलो होतो म्हणून. दिवसाला महत्व कधी आहे? रात्र असेल तर. हा, खरं बोलण्याला महत्व कधी? खोट बोलत आहे की नाही? असू द्या खोटं का बोलणं होईना, पण खऱ्याला महत्व येण्यासाठी खोटं बोलावं लागते का नाही? तसं तुकोबारायला काही वर्गाने विचारले की तुमच्याकडे बलवत्ता आली, तुम्ही बलवान झालात, त्याआधी तुमची अवस्था दुर्बलतेची असावी लागेल का नाही? बरोबर आहे की नाही? तुमची अवस्था आधी दुर्बलतेची असावी लागेल. मग ते दुर्बलता जाण्यासाठी तुम्ही काय केलं? या जगातामध्ये जीव जन्माला आल्यानंतर तो बलवान झाला किंवा त्याला बलवत्ता प्राप्त झाली, त्याच्या आधी त्याला दुर्बलता आलेली असेल का नाही? मग ती दुर्बलता जाण्यासाठी तुम्ही काय केलं? तुकोबाराय सांगताय, हा जीव खूप दुःखाने व्यापलेला आहे, खूप दुःखाने व्यापलेला आहे. सुखाच्या मागे धावपळ, क्षणाक्षणात सुखाच्या मागे धावपळ करतोय. सर्व सुखाची या आशा जन्म Thank you.
सर्व सुखाची आशा जन्म गेला, एक क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला, पिंडता दिशा शिन पावला, माया वेष्टीला जीव माझा. जीवाला दुर्बलता कशामुळे आली? कशामुळं? प्रमाण सांगितलं की आता कळायला पाहिजे की कशामुळं? माया वेष्टीला, मायेमध्ये अडकलाय का नाही म्हणून दुर्बलता प्राप्त झाली. मायेमुळे दुर्बलता आली. अशी भरपूर कारण आहेत. मी 3 कारण सांगतो. पहिलं कारण आहे माया, माया वेष्टीला जीव माझा. दुसरं इंद्रियाच्या अधीन झाला. बरोबर आहे, इंद्रियाच्या अधीन झाला. आणि तिसरं कारण त्याच्यावर काळाची सत्ता आहे. त्याच्यावर काळाची सत्ता आहे. पहिलं कारण काय? माया वेष्टीला जीव माझा. कसं कसं? एक जोडपं होतं आणि त्याची बायको काय करायची सांगू का? त्या विसरबोळा होता, नवरा विसरबोळा होता. तिला वाटायचं का बायका काय असं वाटत होतं. विसरबोळा होता. मग त्याच्या पायात कधी काळा दोरा बांधायचा. मग त्याला त्या नवऱ्याला काय वाटायचं की त्याला एकच भीती होती की मी हरपून जाईल कुठं तर. लय भोळा होता, इतर भोळावी सगळं. त्या ह्याला काहीच कळलं ना, करणे झाले का काय, ह्याला काहीच कळलं ना. त्याला काय वाटत मी सापडत ना, मी हरपून जाता. ती काय म्हणायची, बघा तुमच्या पायात कधी काळा दोरा बांधेल, त्या दोऱ्याकडे बघायचं. ते दोरा असला की नाही मग तुम्ही जागेवर राहून समजायचं. मग बाजारात धाडली ते गेला. बाजारात गेला. डोंगराचा खेळ चालू होता. बघत थांबला. गर्दी होती, चांगला चिंगरीत. दोरा गेला सुटून गेल्यावर बघितला, घराकडे जावं म्हणला. मी हरपलो की राव म्हणला. मी हरपलो म्हणून रडू लागला पाया पडत. तिथंच रस्त्यावर बसून. आता बाजार असल्यामुळे तुला घरी गेलं. घरी बातमी गेली तिच्या बायकोकडे. त्या सांगितली तुझा नवरा हरपलाय, नासाचा रडा लागलाय. ती गेली. तिला लक्षात आलं हरपलाय तेव्हा ह्याचा पायातला दोरा सुटला. घरातूनच घेऊन गेली. तिनं कर्दळ्याचा एक दोरा होता, त्याच्या नकळत पायात बांधला. आणि त्या नवऱ्याला म्हणली कुठं हरपला तुम्ही? हाय की पायात दोरा. असं बघितलं. हा मी सापलो. तसं मायाचा खेळ आहे. माया काय सुधरू देत नाही माणसाला. मायेच्या विळख्यात सापडलेला कोणच सुधरू शकत नाही, कोणच नाही. पहिलं कारण काय? माया वेष्टीला जीव माझा. दुसरं कारण इंद्रियाच्या अधीन झाला. इंद्रियाच्या अधीन झाला.
थाप देतो महाराज. इंद्रियाच्या अधीन हा सगळ्यांना माहित आहे बघा. मोबाईल मध्ये सगळ्यांना माहित आहे. मोबाईल मध्ये एक चुटकुला आला असेल, सगळ्यांना माहित आहे. मी जसं सांगितलं तसं तुम्हाला कळत. एक आंबा असतो, आंबे लागलेले असते, पाड येते सगळे चुकलेले असते, हा डोळ्यानं पाहिजे असते आंबा. कोण पाहते? इंद्रियाच्या अधीन झाला सांगाल. पहिलं कारण काय आज कवाण्यात बसला म्हणा माझ्याकडे. जाऊ नका, तुमची उपस्थिती प्रार्थनीय आहे आमच्यासाठी. विठोबार काय चालू होतं आपलं? हा आंबा. इंद्रियाच्या अधीन आपण. इंद्रियाच्या अधीन ही विषय सुटला नाही पाहिजे. श्रोतेवर्ग हुशार पाहिजे, हुशार एकदम. आंबा म्हणजे इंद्रियाच्या अधीन पाहिजे. इंद्रियाच्या अधीन जीव इंद्रियाच्या अधीन असल्यामुळं त्याला दुर्बलता प्राप्त झाली आहे. मी ते सांगायला. आंबा डोळ्यानं पाहिला, त्याला जाता येते का? आता बोलायचं बरं का, पटपट बोलायचं. बोललो तर कीर्तन सुटल, नाही तर तांबडं पडत. डोळ्यानं पाहिला. कोण पाहिला? डोळ्याला जाता येते का? गेलो कोण? पाय गेली गेली. डोळ्यानं पाहिलं त्याला जाता येत नाही. गेलो कोण? पाय गेली, त्याला तोडता येते का? तोडलं कोण? पाहिलं त्याला जाता येत नाही. जाता येते त्याला तोडता येत नाही. तोडलं कोण? तोडलं त्याला खाता येते का? नाही. खाल्लं कोण? पोटानं. तोंडानं खाल्ल्याच्या पोटात कसं जाईल? डोळ्यानं पाहिलं त्याला जाता येत नाही. जाता येते त्याला तोडता येत नाही. तोडता येते त्याला खाता येत नाही. खाता येते त्याला ठुता येते का? पाहिलं त्याला जाता येत नाही. जाता येते त्याला तोडता येत नाही. तोडता येते त्याला खाता येत नाही. खाता येते त्याला ठुता येते का? आंबा गेला पोटात. आंबा पोटात गेला का नाही? मागून ती आंब्याचा मालक. कोण होता मालक सांगू का? उमेश महाराज. उभं बोलायला बरं का, मी विनोदासाठी बोलतो. उमेश महाराजांनी मागूनच पाहिलं होतं खाताना, आहे की नाही? नाम चढत काठी घेतली निपरडत आले तडेल दिशी पाठीत दिली. तडेल तिची पाठीत एक लागावून दिली. आता गेलं त्याला जाता येत नाही. जाता येते त्याला तोडता येत नाही. तोडता येते त्याला खाता येत नाही. खाता येत नाही त्याला ठुता येत नाही. आंबा गेला पोटात. मार कोण खाल्लं? पाठी. माय बघितलं दुसऱ्यानं, गेलं दुसरं, तोडले दुसरं, खाल्ले दुसरं, आंबा गेला पोटात आणि टाळली मला. असंच आहे विषयाचं. विषयाच्या माग इंद्रिय, मन फक्त इंद्रियाची सत्ता इंद्रियाच्या सत्तेच्या मागे असतं. म्हणून दुर्बल झाला. पहिलं कारण काय? माया. पहिलं कारण माया, दुसरं कारण इंद्रिय, आणि तिसरं कारण काळ. घडी घडी काळ वाट याची पाहिजे. बरोबर आहे. महाराज तिसरं कारण काळ. काळामुळे दुर्बलता येते. कशी येते? काळानुसार माणूस बदलतो का नाही? जो बालपणात आहे तो तरुणपणात आहे की नाही? तरुणपणात आहे त्याला म्हातारपणात जाते. जसं जसं वय वाढेल, काळ बदलेल, तसं त्याची पण क्षीणता आहे की नाही? एखादं झाड आहे. झाड आता नवीन लावलं हिरवागार टवटवीत दिसणारच आहे. एका काळानंतर ते पण वाढून जाणार आहे की नाही? एखादा श्रीमंत माणूस आहे, काळाचा त्याच्यावर घालायला की काळानुसार तो पण गरीब होणार. त्याच्यावर पण काळ आल्यावर आहे की नाही? म्हणून काळामुळे दुर्बलताही येणार आहे. पहिलं कारण माया आहे.
दुसरं कारण इंद्रिय, तिसरं कारण काळे. मग तुकोवर आहे ज्या कारणांमुळे दुर्बलता आली मग त्या कारणातून तुम्ही सुटलात कसं? दास म्हणू लागला. तुकोबाराय म्हणले आम्हाला ह्या तिन्हीचे सत्यता आम्ही सापडत नाही. तिन्हीची दुर्बलता राहत नाही. कशी? तुका म्हणे माया होय दासी लागे पाया. हा अभंग बघा कुठला? कुठे भवरोग संचित क्रियमान भोग ऐसे विठोबाचे नाम अखंडित उच्चारिता खंडे जन्म. त्याचं चरण आहे. तुका म्हणे माया होय दासी लागे पाय. जी माया दास म्हणून त्यांच्या घरी राबते तिची सत्ता त्या संतावर कशाला? बरोबर आहे. आमच्या ठिकाणी माया राहिली नाही, इंद्रिय नाही राहिले. काम क्रोध बंदी